श्री क्षेत्र तुळापूर, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांचे समाधीस्थळ. हे ठिकाण आणि माझा वाढदिवस याचा संबंध 10 वर्षापासूनचा आहे. 31 डिसेंबरला माझ्या वाढदिवसा दिवशी मी याच ठिकाणी पूजा करण्यासाठी जातो आणि ही पूजा कशी होते हे पाहण्यासाठी हा पूर्ण व्हिडिओ नक्की पहा. धन्यवाद. सर्व नमस्कार, जय शिवराय. आज माझा वाढदिवस 31 डिसेंबर 2024चा. दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण वाढदिवसानिमित्त वडू तुळापूरला पूजेसाठी चाललो आहे. माझा सहपरिवार, आमच्या मातोश्री, माझी कन्या, आपले ट्रेनर आणि आपले मित्र अशोक सर. माझी मिसेस ठीक नसल्यामुळे, आजारी असल्यामुळे ती येत नाही आहे. सो आम्ही हे सगळे चाललेलो आहोत. आमचा प्रवास नक्की बघा. कशी होती पूजा. आता जवळपास 10, 12, 13 वर्ष झाले हे करतो आहे. सो बघूयात. पहिली पूजा ही श्री क्षेत्र वडू या ठिकाणी होती, पण तुळापूर या ठिकाणी डेकोरेशनसाठी आमचे काही सहकारी येणार होते, ते आम्हाला मदत करणार होते. सो फुलं आणि सजावटीचे साहित्य आम्ही तुळापूरच्या कमानीच्या बेंचवर ठेवून आम्ही पुढचा प्रवास सुरू केला. सकाळचे जवळपास 6:15च्या आसपास आम्ही श्री क्षेत्र वडू या ठिकाणी पोहोचलो. या ठिकाणी नित्यनियमाने पूजा होत असते 365 दिवस. बऱ्याच परिवारांना त्यांचे आमंत्रण असते. तुम्हीही तिथे जाऊन तुमच्या परिवाराची पूजा बुक करू शकता. त्या पद्धतीने बरेचसे परिवार एकत्र येऊन या ठिकाणी पूजा करतात. तर आमच्याबरोबरही काही परिवार त्या ठिकाणी पूजेसाठी उपस्थित होते. त्यांच्याबरोबर ही पूजा खूप छान पद्धतीने संपन्न झाली. ती कशी झाली हे बघा. हीच ती पवित्र जागा ज्या ठिकाणी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या देहाला अग्नी दिला होता. श्री क्षेत्र वडू. ही पूजा संपन्न करण्यामागे सोमनाथदादा शिवले यांचा खूप मोठा वाटा आहे. ते स्वतः जातीने लक्ष घालून प्रत्येकाला पूजेसाठी पुढे येऊन बोलवतात. त्यांच्याकडून छान पद्धतीने रोज नित्यनियमाने पूजा करून घेतात. ते 365 दिवस या ठिकाणी असतात. कधी तर तुम्ही जर सकाळी आले तर त्यांना नक्की भेटा. अशा पद्धतीने श्री क्षेत्र वडू या ठिकाणची पूजा संपन्न झाली. आता पुढचा प्रवास श्री क्षेत्र तुळापूर. वडूपासून फक्त जवळपास 15 ते 20 मिनिटाच्या अंतरावर तुम्ही तुळापूर या ठिकाणी पोहोचता. तुळापूर या ठिकाणची जी पूजा आहे त्याची पूर्ण जबाबदारी कुमार शिवले यांच्याकडे आहे. ते आमचे चांगले सहकारी मित्र आहेत. तेच त्यांच्याबरोबर त्यांचे काही सहकारी मित्र रोज नित्यनियमाने 365 दिवस बऱ्याच परिवारांकडून ही पूजा करून घेतात. हा पूजेचा मान आम्हाला मिळण्यासाठी श्री विनायक कुंभार, आमचे सहकारी मित्र, यांचा खूप मोठा वाटा आहे. त्यांच्या मदतीमुळे, त्यांच्या ओळखीमुळे, त्यांच्या सहकार्यामुळे हे शक्य झालं आणि जवळपास आज 10 वर्षापासून ही आमची पूजा चालू आहे. पूजा चालू असताना आमच्या मातोश्री आणि माझी कन्या जिजा हे डेकोरेशनसाठी फुलांच्या पाकळ्या सेपरेट करत आहेत.
जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. हर हर महादेव. हर हर महादेव. महाराजांच्या या समाधीस्थळी पूजा करण्याचा मान मिळणं हे खूप मोठं भाग्य आहे. ही समाधी आहे स्वामीनिष्ठ श्री कवी कलशांची, ज्यांना छंदोगामाती ही पदवी छत्रपती संभाजी महाराज यांनी दिली होती. ते महाराजांच्या शेवटच्या श्वासापर्यंत होते आणि याच ठिकाणी त्यांचा औरंगजेबाने शिरच्छेद केला. हीच ती पवित्र जागा ज्यांना स्वामीनिष्ठ म्हणून छंदोगामात्य अमर झाले. सवंगडी कसा असावा याचे खूप उत्तम उदाहरण म्हणजे श्री कवी कलश. कवी कलशांच्या पूजेनंतर महाराजांची एक उंच अशी खूप बलाढ्य अशी समाधी आहे. त्याची पूजा आणि अभिषेक करण्यात आला. मी या पूजेनिमित्त कुमार शिवले आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं खूप आभार मानतो की त्यांनी या पूजेसाठी आम्हाला मान दिला. शंभूराजांच्या समाधी शेजारी श्री संगमेश्वराचं मंदिर आहे आणि या संगमेश्वराच्या मंदिराची सेवा हरिभक्तपरायण कैलासवासी रामजीबुवा देसाई यांनी 68 वर्ष केली आणि तेच रामजीबुवा देसाईंची हीच ती समाधी आहे. हेच ते श्री संगमेश्वराचे मंदिर जे महाराजांच्या समाधीच्या शेजारी आहे. हे मंदिर फार प्राचीन असून या ठिकाणी गणपती, विठ्ठल, रुक्मिणी यांची मूर्ती आहे. आतमध्ये खूप सुंदर असे आणि भव्य शिवलिंग पण आहे. मुख्य पूजा आणि अभिषेक संपन्न झाल्यानंतर आता वेळ आहे डेकोरेशनची. डेकोरेशन म्हणजे फुलांची सजावट. ही फुलांची सजावट आम्हीच करण्याचा यावर्षी प्रयत्न केला, कारण की आमचे काही सहकारी मित्र जे दरवर्षी डेकोरेशन करतात त्यांना या ठिकाणी येणे शक्य झालं नाही. त्यामुळे आमचे मातुश्री, मी, माझी कन्या, आमचे मित्र आणि जिमचे ट्रेनर अशोक सर, परत प्रसाद पानसकर आपले जिमचे मेंबर आणि नितीनराव भुसे असे आणि त्यांचे काही सहकारी, असे आम्ही सर्वजणांनी मिळून प्रयत्न केला. डेकोरेशन कसे असावे याचा आमच्या डोक्यात काही प्लॅनिंग नव्हता, पण आम्ही करत गेलो आणि खूप छान पद्धतीने फुलांची सजावट झाली. ती कशी झाली हे बघा. या सगळ्या पूजेमध्ये एक विशेष गोष्ट मला वाटली ती म्हणजे माझ्या कन्येची. माझ्या प्रत्येक आवडीनिवडीमध्ये तिचा कायम सहभाग असतो. पप्पांना आवड आहे तीच माझी आवड हे समजून ती प्रत्येक वेळेस माझ्या प्रत्येक गोष्टींमध्ये ती सहभाग घेते. याच पद्धतीने याही पूजेमध्ये तिने सर्वतोपरी सहभाग घेतला. महाराजांप्रती माझ्या कन्येची आवड पाहून मलाही खूप आनंद झाला.
पूजा, अभिषेक आणि फुलांची सजावट जवळपास आता पूर्ण झाली. आत्ता वाजले 10, 10:30. आता याच्यानंतर महाराजांसाठी ध्येयमंत्र, प्रेरणामंत्र म्हणण्याची वेळ. धर्मासाठी झुंजावे, धर्मासाठी झुंजावे, झुंजून अवघ्यासी मारावे, झुंजून अवघ्यासी मारावे, मारिता मारिता जावे न डरले, मृत्यू सही न डरले, धर्मवीर महाभिमानी संभाजी नाही झुकले, संभाजी नाही झुकले, जिंकणार जगजिंकणार, कशासाठी आणि मरावे देणे, शिवरायांची सलगी घेणे, कैसी असे ऐसी असे, उपरी आता विशेष, उपरी आता विशेष, काय लिहावे काय घ्यावे, शिवरायांशी आठवावे, शिवरायांची आठवावे, जीवित तृणवत मानावे, जीवित पूर्वत मानावे, इहलोकी की जय, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय, भारत माता की जय, हिंदू धर्म की जय. हर हरे, हर हरे, हर हरे, जय श्री राम, जय जय श्री राम, जय श्री राम. सर्वांनी या पद्धतीने पूजा संपन्न झाली. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. जय शिवराय, जय शंभू.